नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान मोदींचे आभार मानले। कठीण काळात नेपाळला दिलेल्या मदतीसाठी आभार मानलेले आहेत। ही एकजूट दोन देशांमधील मैत्रीच्या संबंधाचं प्रतीक असल्याचं नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी म्हटलं आहे। तर नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान मोदींचे आभार मानलेले आहेत। कठीण काळात नेपाळला दिलेल्या मदतीसाठी हे आभार मानण्यात आलेत। ही एकजूट दोन देशांमधील मैत्रीच्या संबंधाचं प्रतीक असल्याचं यावेळेला नेपाळच्या पंतप्रधानांनी म्हटलं। तर नेपाळमध्ये सातत्यानं होणारा मुसळधार पावसामुळे रस्त्यावर अचानक पुराचं पाणी प्रचंड वेगानं आलं। अशातच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या समोरून अचानक पाण्याचा प्रचंड लाटा आल्याचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला। समोरून येणाऱ्या पाण्याच्या भीषण लोटाला पाहून कार चालकानं क्षणाचाही विलंब न करता दाखवलेल्या प्रसंगावधानानं कार तातडीनं रिव्हर्स घेतली आणि पाण्याच्या वेगापासून गाडी दूर नेली। तर नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे नारायण नदीच्या पाण्याच्या प्रवाहात एलपीजी गॅस सिलेंडर वाहून गेले असून ते पकडण्यासाठी स्थानिक नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीत उतरत असल्याचं चित्र समोर आलं। पुरामुळे रस्ते, पूल आणि पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाल्यानं स्थानिक भागांमध्ये स्वयंपाकाचा गॅस, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। पाइपै छ यति ग्यास छ। तर मुंबईसह एमएमआर मध्ये आता 30 लाख परवडणारी घरं बांधणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केलेली आहे। यूडीसीपीआर क्लस्टर योजना आणि तिसरी मुंबईच्या माध्यमातून परिवर्तनाचा संकल्प असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले। हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे।